लाडकी बहीण योजनेचा कोल्हापुरात काय तुम्हाला फटका बसेल असं वाटतं? नाही, कसं आहे, या व्यवस्थेमध्ये मी तुम्हाला कशासाठी काय देतोय हे महत्वाचं असतं. नाही, लोकांना बदल हा हवा असतो आणि चांगली माणसं निवडून देण्याची परंपरा या महाराष्ट्रात आहे. आपण गेले अनेक वर्ष बघितलं असेल की जो लोकांसाठी काम करतो त्याला निवडून द्यायचं, परंतु नव्या पिढीला काही गोष्टी पिढीला देणं गरजेचं असणार आहे. कारण की आज पॉलिटिकल कॉम्पिटेटिव्हनेसमुळं प्रत्येक आमदार हा मतदारसंघामध्ये अडकला असं मला वाटतं. कारण की आज आम्ही विधिमंडळामध्ये ज्यावेळी 20 वर्षापूर्वी आमदार म्हणून सुरुवात केली त्यावेळी अनेक आमदारांच्या तोंडामध्ये महाराष्ट्राचे विषय येत होते. आता थोडं ते डिसेंट्रलाइज झाले काय म्हणूया, परंतु मतदारसंघ फोकस हा विधिमंडळाच्या पटलावर येतोय. तर मला वाटतं नव्या पिढीला थोडं ट्रेनिंग द्यावं लागेल की मतदारसंघाचं बोललंच पाहिजे, त्याबद्दल दुमत. नातं किती जवळचं असलं तरी विश्वास लागतोच. भाऊ बहिणीचं नातं असलं तरी त्यात विश्वास लागतो. आई वडिलांचं नातं असलं तरी विश्वास लागतो. त्यामुळं विश्वास हा जो काय एक आपल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये तो मोडलेला आहे, तो संपलेला आहे. आता लोकांना भीती वाटते कोणावर विश्वास ठेवावा, कारण की आमदार फुटायला लागले. आणि म्हणून लोकांना माहिती आहे की विश्वासाचं सरकार या राज्यामध्ये आलं पाहिजे, शाश्वत सरकार आलं पाहिजे, जे पळून जाणार नाही, जे फुटणार नाही, जे सकाळची भूमिका संध्याकाळी बदलणार नाही. आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीनं काँग्रेस नाही 2014ची इलेक्शन वेगळी होती, 2019ची इलेक्शन वेगळी होती, देशामध्ये एक वेगळं वारं होतं. परंतु 2024ला लोकसभेला आपण बघितला, या राज्यातले माझ्यासारखे 10 नेते प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं अस्तित्वाची लढाई करत लोकसभेला त्यांनी चांगला मॅन्डेट दिला. राज्यातील पत्रकार आणि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं सुरू असलेल्या जय हो महाराष्ट्र मोहिमेत आज आपण कोल्हापुरात आलेलो आहेत. महाराष्ट्रातील ख्यातनाम युवा नेते आणि कोल्हापुरातील विकासाच्या चळवळीबरोबरच प्रत्येक मुव्हमेंटमध्ये ज्यांचा सक्रिय सहभाग असतो असे काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडं. तर आपण जाणून घेऊया की सतेज पाटील सध्या कोणत्या ट्रान्सफॉर्मेशन पिरियडमधून जात आहेत. ट्रान्सफॉर्मेशन पिरियड यासाठी म्हटलं की जिल्ह्याच्या राजकारणाची मांडणी करताना सतत अडथळ्यांना तोंड देत पुढे जाणं हे त्यांच्या कारकिर्दीचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. तर बंटीजी, एकूणच या विधानसभेत अगदी पहिल्या दिवसापासून अनेक अडथळ्यांची शर्यत तुम्ही पार करताय आणि आज खरं तर प्रचाराचं आणि कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण म्हणजे डावपेचांचं राजकारण थोडंसं शांत झाल्यासारखं वाटतंय. आज तुम्ही या निवडणुकीकडे कसं पाहताय? नमस्कार, प्रथमतः आपलं स्वागत आहे आणि मला आपल्याशी बऱ्याच दिवसानंतर संवाद साधण्याची संधी मिळाली. अतिशय आनंद वाटतोय, कारण की या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना खऱ्या अर्थानं राज्य मान्यता देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे, राज्यातल्या सगळ्या लोकांना एकत्रित करून. आणि गरजेचं होतं, कारण की आज वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्याकडे पोहोचण्याची एक मोठी संधी या निमित्तानं आहे. आज आपण बोलला राजकीय क्षितिजावर कोल्हापूरमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढाई करतोय. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, आपल्याला तर गेले 15 वर्ष आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं मिळून या जिल्ह्याच्या समाजकारणात राजकारणात एकत्रित होतो. परंतु मधल्या काळात जी स्थित्यंतर या राज्यामध्ये झाली आणि त्यामुळं राष्ट्रवादी एक प्रमुख गट यातून निघून गेला, शिवसेनेचे अनेक लोक त्या ठिकाणी निघून गेले, काँग्रेसमधले आम्ही सगळेजण एकत्रितपणे राहिलेलो आहोत. आणि म्हणून ही लढाई आता मी म्हटलं तसं संघर्ष आहे. म्हणजे कोल्हापूर म्हणलं की संघर्ष ठरलेला आहे आमचा, आणि यातून मार्ग काढून लोकांचा विश्वास संपादन करणे ही आमची प्रायोरिटी असणार आहे. पण आता डिजिटल माध्यमांनी या संदर्भात तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या, पण एकूणच 2014 नंतर राजकारण आणि निवडणूक हाताळण्याची पद्धती यात कमालीचा बदल झालेला आहे.
आणि या झालेल्या बदलाला सामोरं जाण्यात काँग्रेस कुठेतरी कमी पडते. आपलं कदाचित कोल्हापूरचं तुम्ही त्याला अपवाद असाल, कारण आमचं ठरलंय हे महाराष्ट्राला तुम्ही पहिल्यांदा ते सांगितलं की बाबा ठरवलं तर नव्या निवडणूक तंत्राला जशाच तसं उत्तर देऊ शकतो. पण एकूण काँग्रेसची संघटनात्मक पातळीवर त्यात थोडी बॅकफूटवर आहे असं आपल्याला वाटतं का? नाही, 2014 ची इलेक्शन वेगळी होती, 2019 ची इलेक्शन वेगळी होती. देशामध्ये एक वेगळं वारं होतं. परंतु 2024ला लोकसभेला आपण बघितलं, या राज्यातले माझ्यासारखे एक 10 नेते प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं अस्तित्वाची लढाई करत लोकसभेला त्यांनी चांगला मॅन्डेट दिला. आणि हे इलेक्शन मॅनेजमेंट अत्यंत परफेक्टरित्या, कारण की आम्ही सगळे नवीन होतो, नव्यानं काही संकल्पना मांडल्या. मग सोशल मीडियाचा वापर असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांशी आउटरीच असेल. आणि सगळ्यात चांगलं 2024च्या लोकसभेमध्ये काय झालं असेल तर यावेळच्या तिकीट वाटपामध्ये पक्षश्रेष्ठींनी देखील 100% स्वातंत्र्य स्थानिक लोकांना दिलं. तुम्ही जे सांगताय ते तिकीट आम्ही देऊ, निवडून आणण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि मग हे ड्युअल रिस्पॉन्सिबिलिटी झाली की आपण ज्यावेळी पूर्वी तिकीट मागितलं जायचं जबाबदारी नव्हती, यावेळी मात्र तसं झालं नाही. कोल्हापूर असू दे, सोलापूर असू दे, अमरावती असू दे, नागपूर असू दे, गडचिरोली असू दे, भंडारा असू दे किंवा नगरचा भाग असू दे, ह्या सगळ्या भागामध्ये जे जे नेते आहेत त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक हाताळली, काँग्रेस 2 येणार 4 येणार अशी चर्चा होती, तब्बल 14वर काँग्रेस गेली. आणि म्हणून काँग्रेसला यातला एक फॅक्टर जो आहे की काँग्रेसच्या यशामागं स्थानिक आमच्या लोकांचं नियोजन हा एक भाग आहे. परंतु सगळ्यात मोठा इम्पॅक्ट झाला तो भारत जोडो यात्रेचा. भारत जोडो यात्रा जी महाराष्ट्रात राहुल गांधींची आली आणि शेगावची सभा हा टर्निंग पॉइंट होता महाराष्ट्राच्या राजकारणाला. कारण की सामान्य माणसाला वाटतच नव्हतं की एक आशेचं किरण या व्यवस्थेमध्ये आहे, आणि ते राहुल गांधींनी एक आशेचं किरण निर्माण केलं आणि त्याचा प्रचंड फायदा काँग्रेस म्हणून झाला. कारण की शेवटी लोक ज्यावेळी विचार करतात राष्ट्रीय पातळीवर, त्यावेळी काँग्रेस भाजप असा विचार राष्ट्रीय पातळीवर प्रामुख्याने करत असतात. आणि तो नरेटिव्ह आम्हाला यावेळी फायद्याचा झाला असं म्हणायला हरकत नाही. एकूणच लोकसभेला राहुलजींची यात्रा हा तर मुद्दा होताच, परंतु जरांगे फॅक्टर असेल किंवा मोदींच्या नेतृत्वाविरोधात महाराष्ट्रात निर्माण झालेलं वातावरण असेल किंवा संविधानासारखा संविधान धोक्यात हे नरेटिव्ह डेव्हलप करण्यात आणि मेंटेन करण्यात तुम्ही यशस्वी झालात. तर या मुद्द्यांचा फायदा लोकसभेला झाला, परंतु संघटनात्मक पातळीवर त्याचा काय फायदा पक्षाच्या तुमच्यासारख्या नेत्यांनी राज्यात घेतलाय का? नाही, 100%. म्हणजे संघटना पातळीवर पूर्णपणे संघटना रिचार्ज झाली. आणि म्हणूनच ज्यावेळी आम्ही आता विधानसभेच्या निमित्तानं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरलो, प्रचंड उत्साह लोकांच्याकडे होता. अगदी पहाटे 1-1 वाजेपर्यंत हजारो लोक, रमेश चेन्नीतल असतील, मी असो, नाना पटोले जे असतील, थोरात साहेब असतील, विजय वडेट्टीवार जे असतील, आम्ही दौरा करत होतो राज्याचा. ते प्रचंड उत्साह होता लोकांच्यात आणि लोक पूर्ण चार्ज झाले होते. आणि ज्या नरेटिव्हचा विषय आहे, भाजपनं एक खोटं नरेटिव्ह 10 वर्ष चालवलं आणि लोक त्याला फसले. आणि ते खोट्या नरेटिव्हला लोकांनी उत्तर दिलं की हे खोटं बोलतायत आणि खऱ्या गोष्टी राहुल गांधींच्या माध्यमातून सांगितल्या. संविधान बदलाबद्दल या देशातल्या 5 खासदारांनी देशभर वक्तव्य केली की आम्हाला घटना बदलायची, आणि ते लोकांच्या पर्यंत गेलं, आम्ही पोहोचवलं आणि लोकांना लक्षात आलं की या देशाची अस्मिता जर कोण जपत असेल तर ते काँग्रेस, महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी जपते. आणि म्हणून हा मॅन्डेट आम्हाला मिळाला. आम्ही खरं सांगितलं आणि लोकांनी खऱ्याच्या बाजूने मतदान केलं. आता विधानसभा निवडणूक म्हटलं की स्थानिक संदर्भ असतात, राज्यातलं वातावरण असतं. कोल्हापूरचं तुमच्या बाबतीत बोलायचं झालं तर थेट पाईपलाईन सारखे जे ऐतिहासिक मुद्दे तुम्ही कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचे आणि जी काही स्वप्न तुम्ही दाखवली त्यातलं उदाहरण म्हणून थेट पाईपलाईनचं तुम्हाला सांगितलं. परंतु पुढच्या काळात, पुढच्या 20 वर्षातलं कोल्हापूर कसं असेल याचं व्हिजन काही तुमचं तयार आहे का, किंवा काही तुम्ही त्या संदर्भात
होमवर्क केलंय का? नाही, ज्यावेळी मी पालकमंत्री म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम केलं, 1 वर्ष माझा कोविडमध्ये गेला, परंतु तरी देखील जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याला आज सिंचनाचे काही प्रकल्प सुरू आहेत, ते आमचे पूर्णत्वाला येतील. आज मूळ व्यवसाय या जिल्ह्याचा बघितलं तर शेती आणि दूध हा मूळ व्यवसाय आहे. त्याच्या खालोखाल इंडस्ट्री हा मूळ व्यवसाय या कोल्हापूर जिल्ह्याचा आहे. आणि म्हणून काही प्लॅनिंग आम्ही केलं की सिंचनाच्या व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर त्या पाण्याखाली येणाऱ्या क्षेत्रांना पिकासाठी काय करावं लागेल. मला वाटतं पहिल्यांदा प्लॅनिंग असं झालं की आज आमच्याकडे काय होतं, एखादा सिंचन प्रकल्प पूर्ण झाला की 5 वर्ष लागतात पुढे एजीची कनेक्शन द्यायला. म्हणजे त्याच्यावरच्या पाण्यावर जी शेती येते त्याचे कनेक्शन कृषी पंपाचे द्यायला 5 वर्ष लागतात. आम्ही तो वेगळा प्लॅन केला मी पालकमंत्री असताना की सिंचनाचा प्रकल्प पूर्ण झाल्या त्याच्या खाली येणाऱ्या क्षेत्राला ताबडतोब वीज कशी देता येईल हा प्रयत्न प्रामुख्याने आम्ही जिल्ह्यामध्ये सगळीकडे त्याचा प्लॅन आराखडा केला. उद्योगाच्या बाबतीत गडिंग्लज MIDC मध्ये उद्योग आणण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला, कारण की शेवटी प्रत्येक तालुक्यात आज अर्बनायझेशन का वाढतंय, कारण की स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते. ग्रामीण भागातनं लोक कोल्हापूरला येतात, त्यांना तिथल्या तिथं जर आपण नोकरीच्या माध्यमातून लहान उद्योगाच्या माध्यमातून उपलब्धता करून दिली तर मला वाटतं ते होऊ शकतं असं माझं मत आहे. कारण की या प्रत्येक तालुक्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. राधानगरीमध्ये सँक्चुरी आहे, तिथं आम्ही वाईल्ड लाईफ साठी अनेक गोष्टी त्या ठिकाणी केल्या. त्यामुळे टुरिझम वाढायला आम्हाला राधानगरीला सह्याद्री जो बेल्ट आहे तिथं टुरिझमचा विषय मार्गी लावायचा प्रयत्न केला. या जिल्ह्याचा साधारणपणे आपण आराखडा बघितला तर या वर्षीचा 26,700 कोटीचा आराखडा आहे पतपुरवठाचा. आणि सगळ्यात जास्त आपण पीक कर्ज असू दे किंवा इतर उद्योगाला पैसे असू दे ते आपण देतो. तो मागच्या वर्षी 25,000 कोटी होता, तो 26,700 कोटीवर आलेला. आता हे करत असताना मी म्हणलंच तसं स्थलांतर आणि फ्लोटिंग पॉप्युलेशन ही शहराची एक मोठी समस्या आहे. आज कोल्हापूर शहर पुण्यानंतर सांगली वाढतंय, थोडं सातारा वाढतंय, कोल्हापूर त्याच्यापेक्षा जास्त वाढतंय. कारण की जवळजवळ आज 90 लाख स्क्वेअर फूटची बांधकामं कोल्हापूरमध्ये सुरू आहेत, आत्ता सुरू आहेत. थेट पाईपलाईन ज्याचा आपण उल्लेख केला, कारण की शेवटी प्रत्येक शहराची ओळख ही स्वच्छ पाणी मिळणं, मुबलक पाणी मिळणं ही असते. आणि आम्ही तो प्रकल्प पूर्ण केला. आता कोल्हापूर शहरामध्ये आरोग्यदायी स्वच्छ पाणी आम्ही पोचवायचं काम करतोय. शेंडा पार्कमध्ये जवळजवळ 35 एकरच्या वर जागा IT पार्कसाठी आम्ही आरक्षित केली, खंडपीठासाठी जागा आरक्षित केली. यातून उद्योग रोजगार आपल्याला कसा मिळवता येईल हा प्रयत्न चालू आहे. दुसरा एक मी त्यावेळी प्रयत्न केला होता की एक ट्रायंगल आपल्याला करता येईल का, कारण की ज्या पद्धतीनं पुणे नाशिक मुंबई हा ट्रायंगल झालेला आहे इंडस्ट्रीचा व्यवसायाच्या निमित्तानं, तो आता सांगली कोल्हापूर सातारा ते पुणे असा एक करता येईल का, की हे 3 जिल्हे आता आपण बघितलं तर पुण्यापासून साताऱ्यापर्यंत इंडस्ट्री आलेली आहे. आणि ज्यावेळी आमचा पुणे कोल्हापूर रस्ता ज्यावेळी पूर्ण होईल, आता 1 वर्षभरात तो पूर्ण होईल, तर दळणवळण हा विषय राहणार नाही. आणि म्हणून पुण्याचा फायदा हा कोल्हापूरला घेता येईल का. आता पुण्यातले अनेक लोक सेकंड होम म्हणून कोल्हापूरला येत आहेत. दुसरा फायदा आमचा असा आहे की मेडिकल टुरिझम, म्हणजे पूर्वी कोकणातला सगळा भाग, पूर्वी 20 वर्षापूर्वी मिरज हे आमचं मेडिकल हब होतं, आता तो शिफ्ट कोल्हापूरला झालेला आहे. आता रत्नागिरी असू दे, सिंधुदुर्ग असू दे किंवा अगदी कर्नाटक बेळगाव पासून, बेळगावमध्ये काही सुविधा आहेत तरी देखील लोक कोल्हापूरला वैद्यकीय उपचारासाठी येतात. ते एक पोटेन्शियल प्रचंड आहे आमच्या इथे, की कारण की डॉक्टरांची संख्या चांगली आहे, चांगले डॉक्टर्स इथं आहेत आणि तो एक उद्याच्या भविष्यकाळात आम्हाला पोटेन्शियल असणार आहे. कारण की आज एअरपोर्ट आम्ही केला, सगळ्यांचे प्रयत्न आहेत त्यामध्ये, परंतु पुढचं निधी असेल किंवा एअरस्ट्रीप वाढवण्याचं काम असेल, 4 फ्लाईट्स आता सुरू आहेत. त्यामुळे शेवटी कुठल्याही शहराचा विकास हा कनेक्टिव्हिटीवर अवलंबून असतो. ती कनेक्टिव्हिटी सुदैवानं आता कोल्हापूरला झालेली आहे. आणि दुसरे पुढच्या मी मध्ये देखील सातत्यानं सांगतो, 2026 साल हे कोल्हापूरचं असेल, ज्यावेळी हा हायवे पूर्ण होईल. रत्नागिरी नागपूर हायवे जो आता कोल्हापूरमधनं चाललेला आहे तो पूर्ण होईल. कोल्हापूर गगनबावडा मागे कोकणातला हायवे हा आता मधला 30 किलोमीटर राहिला, 400 कोटीचं प्रपोजल दिल्लीला गेलेला, आता ते पूर्ण झालं. ती कनेक्टिव्हिटी
आणि त्याचबरोबर संकेश्वर मार्ग, गडिंग्लज आजरा मार्गे जो गोव्यापर्यंत जाणारा हायवे, ह्याचंही काम आता जवळजवळ पूर्णत्व आलेलं आहे. ह्या 3 गोष्टी ज्यावेळी पूर्ण होतील तर त्यावेळी कोकणाचं सगळं, आज देखील बघितलं तर किमान 40% भाजीपाला असू दे किंवा अन्नधान्य असू दे, सगळं कोल्हापुरातून कोकणात जात, बरोबर. कोकणात जात. आणि म्हणून मला वाटतं हे एक फायनान्शियल मॉडेल कोल्हापूरमध्ये उभं करता येईल की बाकीच्यांना, या जिल्ह्यांना करता येईल, त्या जिल्ह्यातल्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करता येईल. आता पूर्वी मुंबईतले लोक कोकणातले लोक मुंबईला जायचे. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की किमान रत्नागिरी, सिंधुदुर्गातले किमान 300-400 लोक राहायला कोल्हापूरमध्ये. बंटीजी, शाश्वत विकास या मुद्द्यावर आता आपण खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन सांगितलं. जसं थेट पाईपलाईनच्या मागणीसाठी किंवा ती साकार होण्यासाठी 2 पिढ्या गेल्या. पंचगंगा प्रदूषण, त्यातून मुक्ती व्हावी या चळवळीच्या आतापर्यंत 3 पिढ्या गेल्या. त्या विषयाकडं निर्णायक लक्ष तुम्ही कधी घालणार आहात? नाही, आम्ही पंचगंगेच्या प्रदूषणाचा मूळ विषय कुठला आहे की शहरातलं पाणी हे पंचगंगेत मिसळते आणि पंचगंगेच्या काठावर असणारे साखर कारखाने आता प्रदूषण मुक्त झालेले आहेत. आता त्यांच्यावर प्रचंड कंट्रोल आहे, त्यामुळे तो प्रॉब्लेम राहील. आमचा आता पंचगंगा प्रदूषणचे 2च विषय राहिलेले आहेत. एक, पंचगंगेच्या काठावर असणारी गावं, ज्या गावातला ड्रेनेज डायरेक्ट पंचगंगेत जातो, एक, आणि इचलकरंजीमध्ये प्रोसेसिंग युनिट जे आहेत, प्रोसेसिंग युनिट, त्यांचं पाणी जे पुढं पंचगंगेत जाते, या 2च प्रायोरिटी. आणि मग तिथं सुद्धा आता त्या प्रोसेसिंग युनिटचं पाणी एकत्र करून तिथं ETP आणि STP उभा करून ते पाणी शुद्धीकरण करून पंचगंगेत सोडायचं, हा प्लॅन आता ऑलरेडी मार्गी लागायचं काम त्या ठिकाणी चालू आहे. मला वाटतं एक 2-3 वर्षानंतर साधारणपणे पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न मार्गी पूर्णपणे. आणि कोल्हापूर शहरातलं तर जवळजवळ आता 98 MLD पाणी हे ट्रीटमेंट करूनच आपण पंचगंगेत सोडतो. त्यामुळे कोल्हापूर शहरातला जो पाण्याचा विषय आहे तो होणार नाही. परंतु माझं यातलं म्हणणं आहे की राज्यभर हा विषय नद्या प्रदूषणाचा प्रत्येक गावाचे क्लस्टर केले पाहिजेत, प्रत्येक गावाचे, आणि नदीकाठच्या गावांचे क्लस्टर करून ते पाणी एकत्र उचलून, जसं महापालिकेमध्ये आपण करतो रिसायकलिंग करून त्याच्यावर ट्रीटमेंट करून ते करायचा प्लॅन पुढच्या काळामध्ये करावा लागेल, तरच या नद्या आपल्याला वाचवता येतील. बंटीजी, आपण जिल्ह्यातल्या एकूण विधानसभेच्या जागांवर बोलण्याऐवजी किंवा कोल्हापुरातल्या 2 जागा, मग ऋतुराजजी असतील किंवा लाटकरजी असतील, या तुम्ही डेंजर झोन मध्ये समजता की सेफ झोन मध्ये? नाही, डेंजर झोन मध्ये असायचं कारण नाही. दक्षिणला तर आम्ही पहिल्यापासून आमची लढाई आहे. गेले 5 वर्ष ऋतुराज पाटील अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम दक्षिण मतदारसंघामध्ये करतात आणि एक शाश्वत विकास त्या मतदारसंघाचा केलेला आहे. आज एखाद्या मतदारसंघाचा आमदार कोण आहे असं विचारलं तर आमचा आमदार सुसंस्कृत आहे हे सांगायला लोकांना आवडतं. आमच्या मतदारसंघाच्या आमदाराची पार्श्वभूमी गुंडगिरीची आहे हे सांगायला कोणाला आवडत नाही. आणि तो USP ऋतुराज पाटलांचा आहे. एक सुसंस्कृत आमदार आहे, शिकलेला आमदार आहे आणि गेले 5 वर्ष लोकांशी जोडलेली नाळ आणि केलेली विकास कामं. म्हणजे एकच मला त्यातलं सांगता येईल की मी ज्या पद्धतीनं थेट पाईपलाईनला प्रोत्साहित केलं आणि मंजूर केलं, तसं त्यांनी 13 गावासाठी जवळजवळ 350 कोटीची योजना जलजीवनची मंजूर करून आणली आणि त्याचं काम सुरू आहे. म्हणजे जे शहराच्या भोवती जी मोठी गावं आहेत, 12-13 गावं, त्यांचा पुढचा 25 वर्षाचा प्रॉब्लेम सुटला. आणि तरुण आमदार, शिकलेला आमदार असल्यानंतर एक वेगळी विचारातनं एखादा प्रोजेक्ट डेव्हलप, तिथं त्यांनी 2011च्या सेन्ससवर योजना केली नाही, तर आत्ताच्या 24च्या फ्लोटिंग पॉप्युलेशनचा विचार करतो. आज शासनामध्ये काय होतंय, आपण ज्यावेळी एखादी योजना करतो त्यावेळी सेन्ससवर जातो की 11ची पॉप्युलेशन काय होती, त्याला एक मार्जिन द्या आणि त्याप्रमाणे तुम्ही योजना करा. परंतु प्रत्येक शहरामध्ये दररोज येणारा वर्ग वेगळा आहे, नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं, आणि या 12-13 गावामध्ये त्यांनी त्याचा विचार करून फ्लोटिंग पॉप्युलेशनची योजना केली. ती आता वर्षभरात पूर्ण होईल
त्याचबरोबर मतदारसंघातल्या 14 ग्राउंड्स हे गायरांमध्ये महाराष्ट्रात कुठेही झालं नव्हतं. गायरांची जागा वापर ते त्यांनी केलं. त्याचा फायदा मुलांना MPSC साठी, पोलीस भरतीसाठी आता कुठेतरी ग्राउंडवर पळायला जायचं, ती प्रॅक्टिस करायला. आणि म्हणून अशा अनेक कार्यक्रम. बदलापूरची घटना झाल्यानंतर मी दुर्गा या पद्धतीनं मुलींना आश्वासित करायचं काम केलं. तेव्हा मला तिथं काही अडचण आहे, कारण ती आमची पारंपरिक लढाई आहे आणि तिथले उमेदवार आत्ताच 4.5 वर्षांना भेटायला आलेत लोकांना. शहरात आम्हाला एक अडचण येणार आहे, ते चिन्ह पोचवायची. फक्त उमेदवार लोकांच्या तोंडात गेलेला आहे, उमेदवाराबद्दल काय अडचण नाही, परंतु चिन्ह पोचवणं हे चॅलेंज आहे. खरं आम्ही 8 दिवसात ते करू. कोणतं चिन्ह आहे? नाही, प्रेशर कुकर त्यांचं चिन्ह आहे. त्यामुळं मुळात चिन्ह मिळाले रोज विरोधांचं प्रेशर वाढलेलं आहे आणि आम्ही ते निश्चितपणे पोचू. बंटीजी, काका पुतण्याचं नातं हे आपले महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय आणि बऱ्याच वेळा मनोरंजनाचा देखील विषय असतो. ऋतुराज आणि तुमचं नातं ते काकाला त्रासाचं आहे का पुतण्याला त्रासाचं आहे, की दोघांनाही आनंदाचं आहे? नाही, आमच्या फॅमिलीची युनिटी सुदैवानं DY पाटील साहेबांनी जे संस्कार आमच्या घरात दिलेले आहेत ते पहिल्यापासून युनिटीचे संस्कार दिलेले आहेत आणि म्हणून आमचं सगळं कुटुंब एकत्रित असतं. कुठं काही विवादाचा विषय नसतो. जे मी म्हणतो तसं DY पाटील साहेबांचे संस्कार हे आमच्या सगळ्या कुटुंबाला महत्वाचे आहेत आणि माझं आणि संजय राऊतचं जे नातं आहे सगळ्या पुढच्या पिढीला देखील माहित आहे. त्यामुळे तसा कुठलाही विषय अजिबात कुठे चर्चा सुद्धा नसते किंवा कुठेही नसतो आणि त्यामुळे एक पूरक असं काम चालू असतं. आणि फ्रीडम म्हणजे 2019ला माझा मतदारसंघ मध्ये ते उत्तरमध्ये ऍक्च्युली काम केलं होतं ऋतुराज पाटलांनी, परंतु आपण लोकांच्या आग्रहास्तवर सांगितले की आपण दक्षिणमध्ये उभा राहूया आणि मी विधान परिषद मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. कारण की शेवटी जो एक युवक काम करायला उत्सुक आहे त्याला पाठबळ देणं ही माझी जबाबदारी आहे. नाही, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कोल्हापुरात काय तुम्हाला फटका बसेल असं वाटतं? नाही, कसं आहे, या व्यवस्थेमध्ये मी तुम्हाला कशासाठी काय देतोय हे महत्वाचं असतं. मी आपल्याला चहा दिला तर तुमच्याकडून मला स्वार्थ पाहिजे असेल तर तो चहा गोड लागत नाही. आज हा स्वार्थासाठी केलेला योजना हे लोकांना कळालं, लोकांनी सांगितलं हे निवडणुकीसाठी तुम्ही केलं. मग लोकसभेच्या आधी लाडकी बहीण का आठवली नाही, लोकसभेच्या आधी लाडका भाऊ का आठवला नाही, लोकसभेच्या आधी लाडका 7.5 HP शेतकरी का त्या ठिकाणी आठवला नाही. म्हणजे मूळ जे चुकीचे गोष्टी होत आहेत या महायुतीच्या काळात ते विसरायला लावण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु जनतेला माहित नाही निवडणुकीसाठी केलेला ड्रामा आहे आणि मला नाही वाटत त्याचा काय फार परिणाम होईल असं मला वाटत नाही. 2024ची निवडणूक खरं तर महाराष्ट्रातला राजकीय अभ्यासक, राजकीय विश्लेषक आणि पत्रकार तुमच्याकडं नेहमीच वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आलेला आहे आणि 2024ची निवडणूक आपण जर सगळे राज्यातले सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची यादी पाहिली किंवा हे तर त्यांचं वय फार कमी आहे. तर एकूणच 23 तारखेनंतर विधिमंडळात विधानसभेचं ॲव्हरेज एज हे खूप कमी असेल असं एकंदरीत दिसतंय. ही चांगली गोष्ट आहे, परंतु ही जी तुमच्या नंतरची पिढी येताना दिसते विधिमंडळात, तर महाराष्ट्राचं चित्र कसं असावं असं वाटतं आपल्याला? त्यानं नाही, लोकांना बदल हा हवा असतो आणि चांगली माणसं निवडून देण्याची परंपरा या महाराष्ट्रात आहे. आपण गेले अनेक वर्ष बघितलं असेल की जो लोकांसाठी काम करतो त्याला निवडून द्यायचं, परंतु नव्या पिढीला काही गोष्टी ठरवाव्या लागतील. कारण की आज महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही आणि आम्ही लोकांनी बघितलेला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो मंगल कलश आणला आणि महाराष्ट्राची स्थापना झाली आणि महाराष्ट्राची प्रगती झाली, हा एक ट्रेनिंगचा भाग नव्या पिढीला देणं गरजेचं असणार आहे. कारण की आज पॉलिटिकल कॉम्पिटेटिव्हनेसमुळं प्रत्येक आमदार हा मतदारसंघामध्ये अडकला असं मला वाटतं. कारण की आज आम्ही विधिमंडळामध्ये ज्यावेळी 20 वर्षापूर्वी आमदार म्हणून सुरुवात केली त्यावेळी अनेक आमदारांच्या तोंडामध्ये महाराष्ट्राचे विषय येत होते. आता थोडं ते डिसेंट्रलाइज झाले काय म्हणूया, परंतु मतदारसंघ फोकस हा विधिमंडळाच्या
पटलावर येतोय. तर मला वाटतं नव्या पिढीला थोडं ट्रेनिंग द्यावं लागेल की मतदारसंघाचं बोललंच पाहिजे, त्याबद्दल दुमतच नाही, कारण शेवटी ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करतो त्याचे हक्क तिथं सांगणं गरजेचं. परंतु त्याचबरोबर महाराष्ट्र ऍज अ होल हा मला वाटतंय कन्सेप्ट समजावणं गरजेचं आहे. आणि या नव्या पिढीनं किमान महाराष्ट्रातले दौरे काही जिल्ह्यांचे तरी केले पाहिजे, जेणेकरून राज्याची परिस्थिती काय, आम्ही स्वतःच्या मतदारसंघातूनच या महाराष्ट्राला बघण्याचा प्रयत्न जो होतोय तो मला वाटते थोडा या नव्या पिढीला एक वेगळी द्यावं लागेल. तर महाविकास आघाडीच्या विजयाचं गणित एक तर सत्तेपर्यंत पोहोचेल का, आणि पोहोचत असेल तर त्याचं गणित काय तुम्ही मांडलेलं? नाही, आत्ताची निवडणूक ही अविश्वासाविरुद्ध विश्वासाची निवडणूक आहे. गेले 3 वर्षे एक अविश्वासाचं सरकार या राज्यामध्ये, आणि लोकांनाच कळत नाही की सकाळी असणारा आमदार दुपारी सुरतला जातो, रात्री गुवाहाटीला पोहोचतो. रात्री असणारे खासदार हे दुसऱ्या दिवशी गुवाहाटीत असतात. मग लोकांनी नेमका विश्वास ठेवायचा कोणावर? आणि आज जी समाज व्यवस्था आपली जी काय चालते, एकूणच समाज व्यवस्था विश्वासावर चालते. आपण एकमेकाशी मैत्री ठेवतो, परंतु त्यात विश्वास असतो, त्या मैत्रीमध्ये विश्वास असतो. नातं किती जवळचं असलं तरी विश्वास लागतोच. भाऊ बहिणीचं नातं असलं तरी त्यात विश्वास लागतो. आई वडिलांचं नातं असलं तरी विश्वास लागतो. त्यामुळं विश्वास हा जो काय एक आपल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये तो मोडलेला आहे, तो संपलेला आहे. आता लोकांना भीती वाटते कोणावर विश्वास ठेवावा, कारण की आमदार फुटा लागले. आणि म्हणून लोकांना माहिती आहे की विश्वासाचं सरकार या राज्यामध्ये आलं पाहिजे, शाश्वत सरकार आलं पाहिजे, जे पळून जाणार नाही, जे फुटणार नाही, जे सकाळची भूमिका संध्याकाळी बदलणार नाही. आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीनं काँग्रेस फोडली गेली भाजपनं, उद्धव ठाकरे साहेबांना फसवलं गेलं, पवार साहेबांचा या ठिकाणी फसवलं गेलं, भाजपला जर स्वबळावर याची हिंमत असेल तर मग पक्ष का फोडले? म्हणजे भाजप हा एकट्याच्या जीवावर या राज्यामध्ये काही करू शकत नाही. मागच्या वेळी शिवसेना आणि त्यांची युती असताना 54 ठिकाणी भाजपनं अपक्ष उभे करून शिवसेनेच्या सीट पाडण्याचा कार्यक्रम केला. जे भाजपच्या मित्र पक्ष असतो त्याला पहिलं ते संपवतात. आणि देश पातळीवर आपण ओरिसा बसून सगळा हिशोब केला तर सगळीकडे आपल्याला दिसून येतं, ज्याच्याबरोबर नितीश कुमारांच्या बसून सगळीकडे ते ज्याच्याबरोबर जातात त्याची ताकद काढून घेतात आणि स्वतः वाढायचा प्रयत्न. आणि म्हणून भाजपवर आता विश्वास ठेवायला कोण तयार आहे असं मला वाटत नाही. मराठा आरक्षण, मराठा ओबीसीचा वाद, धनगर आरक्षण, धनगर आदिवासीचा वाद इथं केला. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान त्या ठिकाणी झाला. बदलापूरची घटना असेल, हे लोक विसरत नाहीत. मतदानाला जाताना या सगळ्या लोकांचा रिकॉल होतो. इंदू मिलमध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला जागा त्या काळात दिली. काय केलं भाजपनं? म्हणजे त्यांची विचारसरणी ती बरोबर अगदी त्यांच्या ज्या डोक्यात आहे ते बरोबर इम्प्लिमेंट करतात. ते इंदू मिलचं काम अजून अपूर्ण आहे, पूर्ण करायला पाहिजे होतं. तर एकूणच ज्यावेळी भविष्यातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नावांची चर्चा होते त्यावेळी तुमचंही नाव चर्चेलं जातं. अशी चर्चा कानावर आल्यावर काय वाटतं तुम्हाला? नाही, प्रत्येक नेतृत्वाला या प्रत्येक पक्षातल्या नेतृत्वाला आपण पुढे जावं, आपली प्रगती व्हावी साधारणपणे अपेक्षा असते. परंतु आज या 2024च्या इलेक्शनमध्ये आम्हा तिघ्या पक्षांच्या वतीनं मुख्यमंत्रीपद कोण हा महत्वाचा विषय नाही. आम्हाला लोकांच्या मनातलं महाविकास आघाडी सरकार द्यायचंय. लोक आता गोंधळलेले आहेत, कुणावर विश्वास ठेवायचा लोकांना कळत नाही. आणि म्हणून आमची प्रायोरिटी असेल पद, नाव याच्यापेक्षा राज्याची जी अधोगती झालेली आहे आणि राज्य आता अगदी गुजरातकडे घाणच ठेवलेलं आहे त्याची सोडवणूक करणं आणि आर्थिक घडी या राज्याची बसवणं ही प्रायोरिटी असणार आहे. शेवटी प्रत्येक तिन्ही पक्षातल्या अनेक लोकांना ती इच्छा असणार आहे, परंतु शेवटी महाविकास आघाडी म्हणून उद्याच्या भविष्यकाळात तो निर्णय होईल. खूप खूप धन्यवाद बंटीजी. हे होते सतेज पाटील की जे काँग्रेसचं नेतृत्व राज्यात करतायत. मी राज्यातल्या पत्रकार आणि डिजिटल मीडियाच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. जय हो महाराष्ट्र. जय हो.